औरंगाबादमध्ये IPL सट्टेबाजांवर कारवाई करण्यात आली आहे। फायनल मॅचवर सट्टा लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। प्रकाश ठोले, अजित आगळे आणि नरेश कोतलवार अशी तिघांची नावं आहेत। विजयनगर भागातील रिकाम्या फ्लॅटमध्ये हा सट्टा लावला जात होता। या कारवाईत पोलिसांनी 40 मोबाईल, लॅपटॉप्स आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत। यातील मुख्य आरोपी नरेश कोतलवारला गेल्या वर्षी सुद्धा IPLवर सट्टा लावताना अटक झाली होती, मात्र त्यानंतर तो जामिनावर सुटला होता। IPLवर सट्टेबाजी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका तरुणानं चक्क आपल्या बायकोलाच गहाण ठेवलं। हा धक्कादायक प्रकार घडलाय कानपूरमधील गोविंदनगरमध्ये। रविवारी इतर सट्टेबाजांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली। हा त्रास वाढल्यावर जसमीतनं या प्रकरणी पोलिसात धाव घेतली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। बाहर के कर्जदार आते थे, ये कहते थे तुम हमारी मदद कर दो, हमको मार्केट में कोई 1 रुपया देगा नहीं, तुम अपने साइन कर दो, तुम कहोगी नहीं तो ये लोग दे देंगे। वो लोग भी हमारे साइन करा के ले जाते थे। धीरे धीरे फिर वो हमारे घर के अंदर घुसने लगे, कमरे तक आ जाते थे और गाली गलौज करते थे कि हमने आपको दिया, हम आपसे लेंगे, हमें नहीं मालूम। ये अपना घर से बाहर निकल जाते थे, परेशान वो लोग हमें करते हैं। अभी तो हम DIG के जा रहे हैं और महिला हेल्पलाइन के पास जा रहे हैं। MIDCत गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या दुष्परिणामांमधून डोंबिवलीकर अद्यापही सावरू शकलेले नाहीत। प्रोबेस कंपनी झालेल्या स्फोटानं आजूबाजूच्या अनेकांना आपली घरं तशीच सोडून बाहेर जावी लागली, पण नेमका त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी हात साफ केलाय। स्टार कॉलनी आणि गणेश नगर भागात 20 पेक्षा अधिक घरफोड्या झाल्याची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। डोंबिवलीमधल्या प्रोबेस कंपनीच्या स्फोटामुळे माणसंच नाही तर प्राणी सुद्धा हादरून गेले आहेत। स्फोटानंतर डोंबिवलीतले अनेक मुके प्राणी गायब झाल्याचं आढळून आलंय। त्यापैकीच एक आहे नंदू गुरव, कामावर असलेल्या कारखान्याची राखण करणारा त्यांचा लाडका कुत्रा। त्याला हुडकून काढण्याकरता जागोजागी त्याची पोस्टर्स लावण्यात आली आहे। आमचा एवढा लाडका कुत्रा होता, आज आमच्या पूर्ण कंपनीचं तो रक्षण करत होता आणि तो जसा गायब हरवलाय या ब्लास्टमुळं, या बॉयलरच्या स्फोटामुळं, त्यावेळेला आमचा गेट दुर्दैवाने उघडा होता। त्यामुळे तो जो बाहेर पळाला आहे तर त्याला शोधण्यासाठी आम्ही आज आकाश पाताळ 1 केले। आम्ही सगळीकडे त्याचा शोध घेतोय। सगळे समविचारी एकत्र आल्याचं पाहता वसंत डावखळे यांचा विधान परिषद निवडणुकीतला विजय निश्चित असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। तर शिवसेना भाजपनं आपले प्रतिनिधी गोव्यात पाठवले आहेत। तिथून कणकवली किती जवळ आहे हे ते विसरले असल्याचा टोला शरद पवारांनी यावेळी लगावला। भीषण दुष्काळात आत्महत्या वाढत असताना सरकार सेलिब्रेशनमध्ये दंग असल्याची टीकाही त्यांनी केली। शिवसेना आणि भाजपने आपले सगळे प्रतिनिधी गोव्याला पाठवायचं ठरवलंय। गेले त्याने माहिती नाही, पण असं काही कार्यक्रम असलाय गेले तर खरं म्हणजे तर मला काही समजत नाही। भाजप शिवसेनेवाल्यांना काही झालं त्यांनी पाठवायचं तर पाठवलं कुठं गोव्या, त्यांच्या लक्षात नाही कणकवली किती जवळ। कणकवलीच्या जवळ पाठवायचं तर कसली शिकायत असली तर कणकवलीला शिकायला शोधत। रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होत नाही तोपर्यंत राज्यातल्या सत्तेतलं कोणतंही पद पक्ष स्वीकारणार नसल्याचं रिपब्लिकन पक्षानं जाहीर केलंय। त्याचाच भाग म्हणून राज्यातल्या विधान परिषदेची 1 जागा स्वीकारायलाही रिपाईनं नकार दिलाय। रिपब्लिकन पक्षानं मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। देशभरात आर्थिक फसवणुकीच्या पाठीमागे कुठे ना कुठे राजकीय नेते आहेत। त्यामुळे अशा घटनांचा पायबंद घालण्यासाठी तसंच गुंतवणूकदारांच्या संरक्षणाकरता केंद्र सरकार नवीन कायदा मंजूर करत असल्याची माहिती भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये दिली। संबंधित एजंट्सनाही या कायद्याच्या कक्षेत सामील करून घेतलं जाणार आहे। म्युच्युअल फंडातल्या KYC अर्थात नो युअर कस्टमर प्रक्रियेत आता ग्राहकांचा सेल्फीही चालणार आहे। म्युच्युअल फंडासाठी लागणारी कागदपत्र ऑनलाईन पाठवताना त्याबरोबरच मोबाईलमधून सेल्फी काढून तो अपलोड करून पाठवला तरी चालणार आहे। KYCची प्रक्रिया अधिक जलद व्हावी आणि जास्त गुंतवणूकदार आकर्षित व्हावे यासाठी म्युच्युअल फंड कंपन्यांनी हा नवा फंड आणला आहे। नांदेडच्या मुखेड तालुक्यातून मुंबईत आलेले दुष्काळग्रस्त कुटुंब पुन्हा आपल्या गावाकडे परतली आहेत।
सुरुवातीला हे दुष्काळग्रस्त घाटकोपरमध्ये राहत होते, मात्र त्या ठिकाणी असलेल्या विविध समस्यांमुळे त्यांच्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात छावणी उभारली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं उभारण्यात आलेल्या या छावणीत या दुष्काळग्रस्तांच्या राहण्याची तसंच खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. एवढे दिवस राहिल्यानंतर पुन्हा जेव्हा माणूस आपल्या गावी जातो त्यावेळेस थोडं अवघड वाटतंच. तसं मलाही माझ्याही मनामध्ये त्याच भावना आहेत की यांना आपण इतके म्हणजे संकटामध्ये आपण कर्तव्य आपलं केलं आहे, उपकार नाही पण कर्तव्य म्हणून यांना आपण सहकार्य केलं आहे. पुन्हा यांच्यावर अशा प्रकारचं संकट येऊ नये अशीच ईश्वरचरणी मी प्रार्थना या ठिकाणी करतो. लातूर जिल्ह्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी आता लातूरचे भूमिपुत्र आणि शासकीय अधिकारी सरसावले आहेत. गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूरची पाणी पातळी वाढवून वृक्षांची संख्या वाढवण्यात येणार आहे. डिक्कीचे प्रमुख मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वात एक मोठी शक्ती मायभूमीच्या मदतीला उभी राहिली आहे. मूळचे अहमदपूर तालुक्यातले मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1261 तलावांचं पुनर्भरण करण्याचा उपक्रम हाती घेतलाय. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरलाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी कांदा रस्त्यावर ओतून रास्ता रोको आंदोलन केलं. कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे शेतकरी आत्महत्या करतायत, त्यामुळे सरकारला जाग यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही सरकारची आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी जे शेतकरी जमीन देतील त्याचा योग्य मोबदला मिळेल असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर इथे तमनाकवाडा इथं आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते. चिकौत्रा खोऱ्यातील नागनवाडी प्रकल्पासह जिल्ह्यातील अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावू असं आश्वासन खडसेंनी दिलं आहे. साऱ्या भावना ज्या गावाशी निगडीत आहे, ज्या भागाशी निगडीत आहे, ज्या घराशी निगडीत आहे, सरकारच्या का फटकाऱ्यादिवशी आम्हाला तुम्ही बेघर करतात. त्यामुळे इतरांच्या समस्यांचे या समस्यांचे तुलना हे सातत्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडणारा हा माणूस तुमच्यासमोर उभा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शंका बाळगू नका की आता या संदर्भामध्ये न्याय मिळणार नाही आणि यामध्ये मी आपल्याला खात्री देतो की यामधले न्याय नक्कीच आपल्याला मिळेल. AIB रोस्टरच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या कॉमेडियन्सपैकी तन्मय भट्टनं अकलेचे तारे तोडले आहेत. नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमधून तन्मयनं भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरती आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली आहे. विराट कोहली हा सचिनपेक्षा 10 पटीनं महान क्रिकेटर असल्याचा विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडत सचिन आणि लता मंगेशकर यांच्यातील काल्पनिक संवादातून तन्मयनं अश्लील शेरेबाजी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर रोजच्याच झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका रविवारी मंत्र्यांनाही बसला. केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता कोंडीत अडकून पडले. माणगाव ते लवणेरे इंदापूरपर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या. महाड येथील कार्यक्रमावरून परतताना दोघंही लोणेरेजवळ वाहतूक कोंडीत अडकले. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचलत मध्य रेल्वे आता लोकलमधल्या महिलांच्या डब्यामध्ये पॅनिक बटन बसवणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये त्याची चाचणी घेतली गेली. लाल रंगाचे हे पॅनिक बटन असून रेल्वेमध्ये महिलांच्या प्रत्येक डब्यात ते बसवलं जाईल. महिलांच्या डब्यात प्रत्येक 2 सीट्सच्या मधोमध पॅनिक बटन असेल. जर एखादी महिला अडचणीत असेल तर तिला पॅनिक बटन दाबावं लागेल. 2008च्या मालेगाव स्फोटात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची मोटरसायकल सापडून सुद्धा ती निर्दोष कशी असा सवाल MIMचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी विचारलाय. मालेगावमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते, तर यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केला. 2006च्या स्फोटातील निरपराध तरुणांची काँग्रेस राष्ट्रवादी माफी मागणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जहां पर इन नौजवानों ने अपनी जिंदगियों को खराब कर दिया, लुट गए, पिट गए, आज इंसाफ का मुतालबा कर रहे हैं. क्या मोदी सरकार सुनेगी? मन की बात बोलेंगे या फिर मन की बात तक हमारे मन की बात नहीं पहुंचेगी? हम हुकूमत से मुतालबा कर रहे हैं, ये गलत हो रहा है, ये गलत हो रहा है. साध्वी को जेल जाना चाहिए पुरोहित के साथ. याद रखो, दहशतगर्दी कोई भी करे,
किसी भी मजहब का आदमी करे वो हिंदुस्तान के लिए अच्छा नहीं है। चंद्रपूर शहरातल्या प्रसिद्ध DNR ट्रॅव्हल्सच्या मालकानं तोतया पोलीस अधिकारी बनवून स्वतःच्याच बसवर छापा मारून प्रवाशांना लुटल्याचा प्रकार समोर आलाय। परमजित सिंग असे या व्यक्तीचं नाव आहे। राजेश सोनी आणि रवी वालेकर हे दोन दारू तस्कर DNR कंपनीच्या बसमधून दारू आणत होते। त्यावेळी परमजित सिंग यांना नकली पोलीस अधिकारी बनवून या दोघांकडील दारू लुटले। तो एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं हे सगळं प्रकरण दडपून टाकण्यासाठी दोघांकडे 15,000च्या खंडणीची मागणी देखील केली। धुळे तालुक्यातील जुनवणे गावात घरकुल घोटाळा झाल्याचं चौकशीत स्पष्ट झालंय। असं असतानाही दोषींवर गुन्हे दाखल न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात ग्रामस्थ उपोषणाला बसलेत। जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी घरकुल घोटाळ्यात दोषी विरोधात गुन्हे दाखल करण्यास सांगितलं आहे। मात्र त्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत। धुळे तालुक्यातील जुनवणे गावामध्ये घरकुल योजनेचा कथित भ्रष्टाचार, वैद्यकीय शौचालय योजनेचा कथित भ्रष्टाचार, रस्ता दुतर्फा लागवडीचा कथित भ्रष्टाचार झालेला आहे। या संदर्भामध्ये आम्ही शिष्टमंडळ चौकशी, जिल्हास्तरीय चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्यासंदर्भात कलेक्टर साहेबांनी आदेश दिले असता या आदेशाची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी त्या अहवालात तुर्तास स्थगिती मिळवून फेर चौकशीची मागणी प्रस्ताव त्यांचा स्वीकारून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं उत्कृष्ट कव्हरेज केल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाकडून झी24 तासचा सिंहस्थ कुंभमेळा उत्कृष्ट कव्हरेज पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। पुण्यात हा सन्मान सोहळा कार्यक्रम झाला। ग्रामीण भागातले प्रश्न हिरिरीनं मांडणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला। राज्य कुणाचं असू द्या, कोणत्याही पक्षाचं असू द्या, या राज्यकर्त्यावर, सरकारवर जर खऱ्या अर्थानं अंकुश असेल तर आज दोनच लोकांचा अंकुश आहे। एक म्हणजे 3 लोक आता म्हणावं लागतील। एक सगळ्यात मोठा तुमच्या लोकांचा मीडियाचा, पत्रकारितेचा अंकुश आहे सरकारवर, दुसरा कोर्टाचा अंकुश आहे आणि तिसरा आता माहिती अधिकाराच्या कार्यकर्ते। एवढे झाले गावागावात कार्यकर्ते ना, काय पुष्कळ झालेत। म्हणजे अनेक लोकांना चांगलं काम करत असताना सुद्धा त्यांची भीती वाटायला लागली। भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉक्टर प्रभाताई अत्रे यांना स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला। भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे पालिकेकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। नाचू कीर्तनाचे रंगी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यात पार पडला। लेखिका मंजुषा गोसावी यांनी हे पुस्तक लिहिलंय। शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू द.ना. धनागरे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अर्थतज्ञ अभय टिळक आदी यावेळी उपस्थित होते। मंजुषा गोसावी यांनी आपल्या मामाच्या जीवनावर आधारित हे पुस्तक लिहिलं आहे। SM जोशी सभागृहात हा प्रकाशन समारंभ पार पडला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।